होतो तेव्हा शेणापासून पेंट तयार केला, 150 फॅक्टरी झाल्या. आता बाजारातल्या मोठ्या मोठ्या कंपन्यांपेक्षा तो पेंट चांगला आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाला विकसित करून ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्थेमध्ये बदल कसा करायचा आणि त्या बदलातून पुन्हा एकदा अशी स्थिती निर्माण झाली पाहिजे की पुन्हा एकदा शहराकडून लोक गावाकडे वळली पाहिजे. हे कठीण आहे, पण असंभव नाही आहे. आपल्यापैकी अनेक लोक इस्रायलला गेले असतील. तिथला शेतकरी आपल्या एअर कंडिशन बंगल्यामध्ये आहे. कॉम्प्युटरवर त्यांनी आपलं कंट्रोलिंग ठेवलेलं आहे. ड्रीप इरिगेशन आणि खताची मात्रा घरात बसून कॉम्प्युटरवर ठरवली आहे. उत्तम सीड आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी एवढं उत्पन्न वाढवलं आहे की पुन्हा एकदा आता तिथल्या शहरातले लोक आपल्या खेड्यात जायला लागली, खेड्यात राहायला लागली आणि त्यांचा स्टँडर्ड म्हणजे मर्सिडीज गाडीमध्ये फिरायला लागले. हे होऊ शकतं. आणि हे गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं समृद्धतेचं, संपन्नतेचं जे स्वप्न, जे मिशन, जे उद्दिष्ट पंजाबराव देशमुखांनी बघितलं होतं ते पूर्ण करण्यामध्ये खऱ्या अर्थाने ज्यांना कोणी आपण ही संस्था त्यांच्या स्मृतीपित्यर्थ चालवतो त्या उद्दिष्टामध्ये आपण जर 10 पावलं पुढे गेलो असेल तर आपण त्यांना त्यांच्या आत्म्याला कुठेतरी शांती मिळणार आहे. कृषी क्षेत्रामध्ये आपल्या नाशिकमध्ये एक फार्मर्स प्रोड्यूस कंपनी आहे. ते 1500 कोटी रुपयाचे द्राक्ष निर्यात करतात. सह्याद्री साहेबांनाही माहिती आहे. मग आपल्या अमरावती जिल्ह्यात, नागपूर जिल्ह्यात देखील कधीतरी हे झालं पाहिजे ना. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्ञान, विज्ञान, तंत्रविज्ञान, इनोव्हेशन, रिसर्च याचा उपयोग करून गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करून आपल्याला काळाच्या अनुकूल कोणत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार केला पाहिजे आणि ते तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत कसं पोहोचलं पाहिजे. जसं भाऊसाहेबांनी बुलढाणा, अकोला, अमरावती सगळ्या जिल्ह्यातल्या खेड्यापाड्यापर्यंत शाळा पोहोचवल्या, कॉलेजेस पोहोचवले, तेव्हा त्यांची इच्छा ही होती की या गावातला शेतकरी पण